आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। मागच्या आठवड्यामध्ये हे कॅन्टीन बंद करण्याचे आदेश जे आहेत ते अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आले होते। या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला जे आहे ते या ठिकाणी मारहाण केली होती। त्यानंतर संपूर्ण आमदार निवास येथील हे कॅन्टीन जे आहे ते बंद करण्याचे आदेश एफडीएच्या वतीने देण्यात आले होते। त्यानंतर आठवड्याभरानंतर हे कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळच्या वेळेस अधिवेशनाला आलेल्या आमदारांनी त्यांचे काही स्वीय सहाय्यक जे आहेत ते या ठिकाणी नाश्ता करताना पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत। कारण जी कारवाई करण्यात आली होती त्या कारवाईच्या अनुषंगाने हे कॅन्टीन जे आहे ते 5 ते 6 दिवस बंद असल्याचं सांगण्यात आलं होतं। पुन्हा एकदा अजंता कॅटर्सलाच हा परवाना दिल्याची सध्या तरी माहिती मिळते। पूर्ण अटी आणि शर्तींची पूर्तता करून हे कॅन्टीन सुरू करण्यात आल्याची माहिती जी आहे ती माहिती सध्या मिळते। कॅन्टीन आज फिर से चालू हो गया आज से। लेकिन एफडीए ने कार्रवाई की तो उसका क्या हुआ? वो सर को आइडिया है, सर अभी चालू करो बोला, हम लोग चालू कर दिया। सर को मिला रहेगा परमिशन, इसके लिए चालू किया। अजंता कैटर्स को ही परमिशन? अजंता कैटर्स। अजंता कैटर्स अभी खाना वगैरह कैसा दे देंगे क्योंकि कार्रवाई हुआ था उसको? सर खाना भी अच्छा था, ऐसा ये नहीं था कंप्लेंट था, बाकी कुछ ये नहीं था, पब्लिक का कंप्लेंट नहीं था। नक्कीच आपण पाहतोय की अजंता कॅटर्सलाच हे परवाना जो आहे तो पुन्हा एकदा देण्यात आल्याची माहिती स्वतः या ठिकाणी काउंटरवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे। अगोदर आपण जर पाहिलं तर अजंता कॅटर्स याच्यावरती जे आहे ते एफडीएच्या वतीनं कारवाई करण्यात आली होती। परंतु कारवाई करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा 6 दिवसानंतर हे कॅन्टीन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आणि स्वतः कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी देखील सांगितलेले आहे की अजंता कॅटर्सलाच हे टेंडर जे आहे तेच चालू करण्याचा परवाना जो आहे तो पुन्हा एकदा देण्यात आल्याची माहिती स्वतः कॅन्टीन चालकांना दिल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण अनेक प्रश्न जे आहेत ते खरं तर या ठिकाणी उपस्थित करण्यात आले होते। कारण ज्या पद्धतीने आमदार संजय गायकवाड यांनी ही तक्रार केली होती आणि त्यानंतर कॅन्टीन चालकाला मारहाण देखील केली होती, त्यानंतर अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले गेले होते। परंतु 5 ते 6 दिवस हे कॅन्टीन जे आहे ते बंद होतं। मध्यंतरी आपण जर पाहायला गेलं तर अनेक एफडीएचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी येऊन कर्मचाऱ्यांची त्याचसोबतच कॅन्टीन चालकाची आणि संपूर्ण अन्नाची जी आहे ते तपासणी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते। आणि अनेक वेळा जे आहेत आपण जर पाहायला गेलं तर मोठे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी तपासणी करत होते। हा विधान भवनात देखील हा मुद्दा गाजल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणखी काही कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आलेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झालंय का? कुछ नहीं बता रहे सर, कुछ बताना नहीं चाह रहे हम, कुछ बताना नहीं चाह रहे सर। अच्छी बात है ना, शुरू हुआ तो। नक्कीच त्यांनी बोलण्यासाठी ते नकार देत आहेत। कॅन्टीन चालू झालंय तर चांगली गोष्ट आहे अशा प्रकारच्या ते भावना व्यक्त करतायत। आणि परंतु अजंता कॅटर्स जे आहे तो परवाना रद्द झाल्याची माहिती जी आहे ते स्वतः संजय गायकवाड यांनीच दिली होती। परंतु अजंता कॅटर्सनेच हे कॅन्टीन जे आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्याची अगोदरचे कर्मचारी जे आहेत ते आपल्याला बोलताना पाहायला मिळाले। कॅमेरामन कमलेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।